आता तुम्ही म्हणत असाल, "हिने 2 दिवसापासून व्लॉग नाही टाकला." हा का नाही टाकला ना, हे समजेलच तुम्हाला या व्लॉगमधून. तर चला सुरू करूया आजचा व्लॉग. सकाळी 5 वाजता आम्ही पुण्यावरून निघालो आणि त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता आणि वरून सॅटर्डे संडे पण. आणि तुम्हाला माहीतच आहे कॉर्पोरेट वाल्यांसाठी सॅटर्डे संडे म्हणजे लहानपणी लागलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या. म्हणून आम्ही दोघे निघालो तुळजापूरला. इथे पोहोचल्याबरोबर थोडं फ्रेश झालो आणि लगेचच दर्शनासाठी लाईन मध्ये उभे राहिलो. सॅटर्डे संडे असल्यामुळे क्राऊड थोडा जास्तच होता. थोडा थोडा थकवा आला होता, पण तिथे एक वेगळीच एनर्जी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची पण ती कुलदेवता मानली जाते. असं म्हणतात भवानी मातेंनी त्यांना भवानी तलवार दिली होती, म्हणून या ठिकाणाला जास्तच ऐतिहासिक महत्व आहे. तुळजापूर म्हणजे एक मंदिर नाही, ते आमची कुलदेवत सुद्धा आहे, आई भवानी. तुळजाभवानी ही 51 शक्तिपीठापैकी एक मानली जाते. लोक खूप श्रद्धेने येते येतात. हळूहळू लाईन पुढे सरकत होती आणि शेवटी दर्शनाचा मोमेंट आला आणि जेव्हा भवानी मातेला बघितलं ना, खरंच 4 तासांचा थकवा एका सेकंदात निघून गेला. तो एक्सपिरियन्स तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. खूप शांत, खूप समाधान देणारा होता. लग्नाआधीच दर्शनाला जायचं ठरवलं होतं, पण काही कारणामुळे आम्ही ते जाऊ शकलो नाही. त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे पण आहे, तर हा दिवस तिच्या चरणी सुरू करूया. दर्शनानंतर थोडी शॉपिंग केली, थोडं एक्सप्लोर केलं, थोडं मंदिरचा परिसर फिरलो. सिंपल ट्रिप होती, पण माझ्यासाठी खूप जास्त स्पिरिच्युअल ट्रिप होती. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.